इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांचे कॅप राऊंड 1चे फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी आपला कॅप राऊंडचा फॉर्म स्वतःसुद्धा घरी लॅपटॉपवर भरू शकतात। तर फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी ज्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये आहे ते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे कॅप राऊंड 1 साठी। ठीक आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला जी आपली इंजिनिअरिंगची साईट आहे ज्यावरती तुम्ही मेरिट लिस्ट वगैरे चेक केलेली आहे त्या साईटवर विद्यार्थ्यांना व्हिजिट करायची आहे आणि त्यामधून आपण आपले फॉर्म भरू शकतो। तर बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर आले की तुम्हाला करून घ्यावं लागेल लॉग इन। तर आपल्याकडे आयडी आणि पासवर्ड ऑलरेडी तयार केलेला आहेच आपण, तोच आपला जो सीईटीचा साठी आपण यूज केलेला आहे। तर सीईटीचा आयडी आणि पासवर्ड टाकून सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर ऑलरेडी रजिस्टर किंवा न्यू रजिस्ट्रेशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुमचा ईमेल आयडी टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम साइन इन करून घ्या, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर बघू शकता आपल्याला इथून सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅपचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनला क्लिक करा, त्यानंतर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचं जे ऑप्शन आहे पहिलं तिथे क्लिक करा। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये कॅप राऊंड 1चे फॉर्म सुरू झालेले आहे, सध्या आपला फॉर्म इनकम्प्लीट आहे। इथून सुद्धा तुम्ही फिल ऑप्शन फॉर्मचं जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला तिथून सुद्धा आपण अप्लाय करू शकतो, किंवा सर्वात खाली सुद्धा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे, इथे सुद्धा आपण क्लिक करून आपले जो फॉर्म आहे हा फिल करू शकतो। तर बघा प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता आता यामध्ये संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी समजून घ्या। सर्वात प्रथम तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ती म्हणजे ब्रँच। तर तुम्ही ब्रँच वाईज सुद्धा यामध्ये कॉलेजेस अगोदर ॲड करू शकता, सिक्वेन्स सर्वात शेवटी लावणार आहे आपण। ठीक आहे, तर यामधून तुम्हाला जी ब्रँच पाहिजे, समजा आपण एक विचार केला की कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग पाहिजे आहे, त्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमधली पाहिजे आहे तुम्ही युनिव्हर्सिटी टाका, डिस्ट्रिक्टसुद्धा टाकू शकता। समजा ही एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट केलेली आहे, त्या युनिव्हर्सिटीमधली तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करून घ्यायची आहे। XYZ तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायची आहे ती डिस्ट्रिक्ट तुम्ही चूज करा। इथे इन्स्टिट्यूटचं ऑप्शन आहे, जसं गव्हर्नमेंट पाहिजे आहे, प्रायव्हेट पाहिजे आहे, किंवा मग गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे, या प्रकारे भरपूर ऑप्शन येणार आहे तुम्हाला, त्या प्रकारे तुम्ही टाकू शकता। एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटच पाहिजे असेल, फक्त प्रायव्हेट एकही कॉलेज पाहिजे नसेल, तुम्ही इथून गव्हर्नमेंटचं ऑप्शन चूज करा, तुम्हाला संपूर्ण कॉलेजेस फक्त गव्हर्नमेंटचे दिसणार। ठीक आहे, त्यानंतर इथून तुम्हाला ऑटोनॉमस पाहिजे की नॉन ऑटोनॉमस, तर इथे तुम्ही ऑलच ठेवा। त्यानंतर मायनॉरिटी नॉन मायनॉरिटीचं ऑप्शन दिलेलं आहे आणि TFWSचं ऑप्शन आहे। TFWS तुम्ही जर ऑलरेडी फॉर्ममध्ये यस केलेलं असेल तर तुम्हाला इथे यस नोचं ऑप्शन येणार, आणि जर तुम्ही तिथे यस केलेलं नसेलच तर तुम्हाला इथे ऑप्शन येणार नाही। बघा अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये ऑप्शन टाकून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन टाका। ही ब्रँचचे कॉलेजेस ॲड झाल्यानंतर तुम्ही ब्रँच चेंज करू शकता, म्हणजे परत आता इलेक्ट्रॉनिक्स घ्यायची असेल तर ती इलेक्ट्रॉनिक्स टाकू शकता, आणि त्यानंतर याच प्रकारे तुम्ही कॉलेजेस यामध्ये ॲड करू शकता। तर आता आपल्याला संपूर्ण ऑप्शन आपण फिल केलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ऑप्शन अशा प्रकारे फिल करून घ्या आणि त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक करा। बघू शकता तुम्ही जेवढ्या ब्रँच आणि जो डिस्ट्रिक्ट चूज केलेली आहे त्याप्रकारे तुमच्यासमोर इन्स्टिट्यूट कोड आहे, कॉलेजचे नाव आहे, युनिव्हर्सिटीचं नाव आहे, चॉईस कोड आहे, इथे तुम्ही कट ऑफ बघू शकता प्रिव्हियस इयरचा। त्यानंतर आता तुम्हाला इथे जे चेकबॉक्स दिलेला आहे इथे तुम्हाला जेवढे कॉलेजेस पाहिजे आणि ब्रँच तर आपण ऑलरेडी सिलेक्ट केलेली आहे, तर या प्रकारे हे जे कॉलेज आहे 8 यामधून कोणते कॉलेज पाहिजे तर तुम्हाला हे चेकबॉक्स दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करून ॲड सिलेक्टेड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हे जे कॉलेजेस आहे हे तुमच्या लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार, म्हणजे सिलेक्टेड लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार। क्लिअर, आणि यानंतर आपण करणार आहे ब्रँच चेंज, दुसऱ्या ब्रँचचे कॉलेज घेणार आहे। आम्हाला एकच डिस्ट्रिक्ट पाहिजे त्यामुळे एवढे ऑप्शन आलेले आहे, तुम्ही याच प्रोसेसनी मल्टिपल डिस्ट्रिक्टमध्ये मल्टिपल ब्रँच ऑप्शन ॲड करू शकता। ठीक आहे, आता हे ऑप्शन आपण ॲड करून घेणार आहे। त्यानंतर बघू शकता आता आम्ही दुसरी ब्रँच चूज करणार आहे, आम्हाला सिव्हिल पाहिजे तर आम्ही यामधून सिव्हिल ब्रँच सिलेक्ट करणार। सेम यामधून तुम्हाला युनिव्हर्सिटी, डिस्ट्रिक्ट, बाकी ऑप्शन सेम, तुम्हाला युनिव्हर्सिटी, डिस्ट्रिक्ट वगैरे यामध्ये ऑप्शन ॲड करून घ्यावे लागेल आणि त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूटला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेम टू सेम तुम्हाला कॉलेजचे नाव आलेले आहे, युनिव्हर्सिटी, चॉईस कोड आणि इथे सिलेक्शनचं ऑप्शन आहे। यामधले जेवढे कॉलेजेस पाहिजे तेवढे कॉलेजेसच्या ऑप्शनला सिलेक्ट करा आणि ॲड सिलेक्टेड ऑप्शनला क्लिक करा, हे सुद्धा कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार। अशा प्रकारे तुम्ही ब्रँच वाईज आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज, युनिव्हर्सिटी वाईज तुम्हाला जेवढे ऑप्शन पाहिजे तेवढे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि ते तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये येऊन जाणार। बघू शकता तुमच्या लिस्टमध्ये संपूर्ण कॉलेज आलेले असू शकतात अशा प्रकारे। आता आमचे फक्त डेमोसाठी 12 कॉलेज आहेत, तुमचे 20, 30, 40, 50 कितीही ऑप्शन राहू शकतात। आता यामधून जर तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे नसेल तर असं क्लिक करा, इथून डिलीट सिलेक्टेड ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, इथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट केलेलं कॉलेज हे डिलीट होऊन जाणार। आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केले की तुम्हाला आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे सिक्वेन्स लावायचा।
सिक्वेन्स लावणं अतिशय गरजेचं आहे, कारण पहिल्या नंबरचं ऑप्शन 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर तुम्ही जेवढे ऑप्शन घेतलेले असेल त्या प्रकारे तुम्हाला सिक्वेन्स लावून घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला जेवढे तुम्ही ऑप्शन घेतले, कोणी 30 घेतले असेल, कोणी 40 घेतलेले असेल, कोणी मल्टिपल घेतलेले असेल, ठीक आहे, तर तुम्हाला सिक्वेन्स लावायचा. सिक्वेन्स लावताना बघा, आता आम्ही अशा प्रकारे जर सिक्वेन्स लावला आहे तर हे ऑप्शन आम्हाला नंतर घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघा कसं सिक्वेन्स लावला आहे. कोणतेही कॉलेज तुम्ही कोणत्याही नंबरला टाकू शकता, म्हणजे जी ब्रँच तुम्हाला पाहिजे आहे. अशा प्रकारे संपूर्ण जो सिक्वेन्स आहे हा एक लावून घ्या. संपूर्ण सिक्वेन्स लावल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. बघू शकता सिक्वेन्स लावलेला आहे. फायनल स्टेजला आलेलो आहे आम्ही. सिक्वेन्स बघा, अगोदर कॉम्प्युटर टाकला आहे, नंतर सिव्हिल ॲड केलेला आहे, प्लस कॉम्प्युटर टाकला आहे, मग सिव्हिल टाकलेला आहे, मग कॉम्प्युटर टाकला आहे. आम्हाला एवढ्याच ब्रँच पाहिजे, आम्ही या प्रकारे सिलेक्ट केलेलं आहे. तुमच्यामध्ये किती ऑप्शन राहू शकतात, या प्रकारे तुम्ही कॉलेजचे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या. आणि संपूर्ण फॉर्म तुम्हाला ओके वाटत असेल, तुम्ही भरलेला फॉर्म सिक्वेन्स दिलेले बरोबर आहे, कॉलेजेस ॲड करायचे असेल तर तुम्ही बॅक जाऊन ॲड करू शकता. आणि एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही एडिट करू शकणार नाही. त्यामुळे फायनल सबमिट करायच्या अगोदर शांतपणे संपूर्ण ऑप्शन तुम्ही दिलेले चेक करा. यामध्ये काही ॲड करायचं असेल, डिलीट करायचं असेल, तुम्ही संपूर्ण यामध्ये अपडेट करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. तुमचा फॉर्म कन्फर्मवर येऊन जाणार, म्हणजे फायनल. यामध्ये संपूर्ण तुम्हाला चॉईस कोड दिसून पडेल, जे नाव आहे कॉलेजचे हे तुम्हाला दिसणार नाही फायनल करताना. ठीक आहे, अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर बॅक जाऊन करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन दिलेले आहे. आता यामध्ये करायचं तुम्हाला प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाणार. यामध्ये काय दिलेलं आहे बघू शकता की तुम्ही यानंतर फॉर्म तुमचा एडिट करू शकणार नाही आहे जर फायनल सबमिट केला तर. ठीक आहे, त्यामुळे फॉर्म एकदा परत चेक करा. जर तुम्हाला परत चेक करायचं असेल तर इथे कॅन्सलचं ऑप्शन आहे, कॅन्सल जाऊन तुम्ही बॅकला जाऊन संपूर्ण फॉर्म एकदा चेक करू शकता. आणि जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही ओके करा. तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकावा लागेल आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे हा फायनल सबमिट होऊन जाणार. एकदा फायनल फॉर्म सबमिट झाला तुमचा की तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. तर या प्रकारे तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27चे कॅपराऊंड 1चे फॉर्म भरू शकता. तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. आणि फॉर्म भरण्याची जी लास्ट डे आहे विद्यार्थ्यांना नोटिफिकेशनमध्ये जाऊन, म्हणजे मेन साईडला जाऊन जेही इम्पॉर्टंट डेट आहे यामध्ये बघू शकता तुम्ही की तुम्हाला 30 तारखेपर्यंत हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि हा कॅपराऊंड 1चा फॉर्म आहे आणि कॅपराऊंड 1चा रिझल्ट 2/8ला लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले फॉर्म भरा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.